तेल किती पळी? 3 पळी मोहरी ना, मोहरी, जिरं, हिंग, कांदा किती आहे मम्मी? 4 कांदे ना छोटेवाले. कांदा टाकते आणि हे काय कढीपत्ता. कोंबवायचा आहे ना कांदा थोडासा. आणि ही चणा डाळ आहे ती भिजलेली. चणा डाळ टाकते ना आता. आता हे पण टाकते आई, भोपळा टाक. भोपळा आता कशाला हे टाकते आई? भोपळा पाणी वळते हे म्हणून असं आताच टाकते. भोपळ्याने मम्मी काय आहे म्हणजे रक्त शुद्ध होते हे म्हणून ते खायचं ना भोपळा. ब्लड प्रेशरला चांगलं. लाल तिखट, हळद म्हणजे आणि लहान करून ठेवून द्यायचं वाफेवरती. किती पाणी वळेल. किती मिनिटं ठेवायचं वाफेवरती? 5 ते 10 मिनिटं. 5 ते 10 मिनिटं ठेवायचं वाफेवरती. हे काय काढलं ना झाकण. शिजली आहे ना डाळ? शिजले. आता मीठ टाकते ना. साखर ना 1 चम्मच टेस्टला. आता हे मिक्स करायचं ना, हे म्हणजे ते पाणी सुटेल ना मीठ टाकल्यानंतर. मग परत आता वाफेला ठेवायची ना 5 मिनिटं. वास आलं की मम्मी काय ते समजायचं ना झाली आहे हे करून. हे बघ आता पाणी सुटलं भाजीला. आणि जर काहीतरी जून असेल तेव्हाच मम्मी ते टाकायचं असेल ना पाणी थोडंसं. आता ही काहीतरी जून होती त्याला नाही, फक्त जूनला काहीतरी ते पाणी टाकायचं असते ना. वाफ आला आणि वास सुटला की हे समजायचं ना भाजी झाली करून. झाली आता. आता काय काढते. तेल कमी लागते भोपळ्याच्या ना. हे भाजीला काहीतरी तेल कमी लागते. डांगर तेल, लाल भोपळा त्याला तेल कमी लागते. आणि कवळं असलं का ते पाणी वळते. जून असेल तर नाही एवढं. पण ते कसं काय ओळखायचं जून कुठला? आणि हे कडक असते. कडक असते. आणि कवळा असा एकदम लुसलुशीत मऊ